मुळात आज माझ्यासाठी म्हणजे मी वाड्याची असल्यामुळे माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे। कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात वाडा तालुक्यातले पक्षप्रवेशात होत आहेत। जवळजवळ 1000 कार्यकर्ते या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी जोडले जात आहेत। राजेश चौधरी सारखं एक युवा नेतृत्व या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करतं। एक सुशिक्षित, उच्च शिक्षित आणि विशेषतः सुसंस्कारित अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्या सर्व सहकाऱ्यांसह या वाडा तालुक्याच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करतो। ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आणि कदाचित भविष्यासाठी अतिशय योगदानपूर्ण अशा प्रकारची घटना असेल आणि त्यामुळे आज आनंद आहे की जसं राजेशनी सांगितलं आपल्याला की आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध चालतो। प्रवाहाच्या विरुद्ध चालण्याची धमक केवळ आणि केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आहे। आपण पाहतोय आज शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री नाही आहेत, पण तरी जनसामान्यांच्या हृदयामधला मुख्यमंत्री कोण हा आवाज ज्यावेळेला ग्रामीण भागात गुंजतो, हा प्रश्न ज्यावेळेला ग्रामीण भागात बाहेर येतो त्यावेळेला प्रत्येकाच्या हृदयातलं एकच आवाज येतं, ते म्हणजे आमच्या हृदयातला मुख्यमंत्री एकच, सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे। मला वाटतं ही ताकद आहे, ही ताकद आहे शिवसेनेची, ताकद आहे या शिवसेने संघर्षाची। ज्या पद्धतीनं 24/7 सातत्यानं सत्ता असो सत्ता नसो, अधिकार असो अधिकार नसो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी जनसामान्यांच्या कामासाठी सातत्यानं प्रयत्नरत असतात, त्याचं हे चीज आहे असं मला वाटतं। आणि म्हणूनच शिवसेनेच्या माध्यमातून पुनश्च एकदा राजेश चौधरी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं शिवसेनेच्या कुटुंबात मी मनापासून हार्दिक स्वागत करते। आज या ठिकाणी तुम्हाला जमलेले दिसतात एक लोक प्रवाहाच्या दिशेने जातात, आम्ही प्रवाहाच्या विरोधात जातोय। आमच्याकडे सत्ता नाही आहे, ज्या पक्षात मी आज पक्षप्रवेश करतो तिकडे सत्ता नसताना सुद्धा ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज तिकडे सगळे पक्षप्रवेश करणार आहेत। ही जी आज भावना आहे जनमानसामध्ये की उद्याचा येणारा काळ, उद्याचं येणारं परिवर्तन हे नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याच्याच मार्फत होणार आहे एवढं नक्की। येणारा काळ सुवर्णकाळ असेल, या काळाची चाहूल आज आम्ही ओळखून या ठिकाणी आज नक्कीच आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आज मी तिकडे पक्षप्रवेश करतोय आणि तिकडे त्या ठिकाणी आम्हाला एक चांगल्या पद्धतीचं पक्षाचं ध्येय धोरण आणि पक्ष वाढण्यासाठी जी काही आम्हाला कार्य करता येईल ते करण्याचं नक्कीच आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत आणि पक्षाला बळकटी देण्याचं या वाडा तालुक्यात काम करणार एवढं मात्र निश्चित आहे।